आपल्याला जवळ आमदाराचे फोन नाही तर मंत्र्याचे नाही, हीच फोन आहे आमचा। तुम्ही मीडियाचे बांधव आमचा फोन आहे, या माध्यमातून करोडो मराठा समाजाच्या वतीने विनंती केली। याच्यापेक्षा काय आदर सन्मान द्यायचा आहे त्यांना, याच्यापेक्षा किती आदर सन्मान द्यायचा। आम्ही विनंती केली त्यांना की तुम्ही हा विषय मांडा, बाकी सगळं बघायला टीव्हीवर टाइम आहे त्यांना। मग या आम्ही विनंती केलेली करोडो मराठीने बघायला टाइम नाही काय, म्हणून ते म्हणते उद्या आम्ही बघितलंच नाहीये। सकाळपासून 3दा सांगितलं, उद्या सकाळी पुन्हा एकदा आठवण करून घेतो। झोपेतून विसरून गेला तुम्ही तर 7 वाजताच आठवण करून देतो तुम्हाला पुन्हा। रात्री झोपेतून विसरून फसरून जाताना गडबड असते, काम असते बाबा तुम्हाला, लय धंदे। तुम्ही मला आत्ता आठवण करून दिली, परंतु मी यांना सकाळीच आठवण करून दिली। ही फक्त विषय सर्वपक्षीयांना बैठक घेऊन ठराव घेतला होता, हे शब्द फक्त मी घेतला नव्हता। पण आठवण तीच होती त्यांना की तुम्ही 6-7 महिन्यापूर्वीच ठराव घेतलेला सगळ्या पक्षांना की सरकारला वेळ द्यावा, सरकार तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्यायला तयार आहे। म्हणून टप्प्याटप्प्यानं कधी 1 महिना, कधी 40 दिवस, कधी 2 महिने, कधी 15 दिवस, कधी 20 दिवस करत करत 7 महिने माझ्या मराठा समाजाने वेळ दिला। त्यांना तीच आठवण करून दिली, पुन्हा एकदा आताही करून देतो आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार महोदयांना, मराठ्यांच्या आणि मंत्री महोदयांना, मराठा समाजाकडून तुम्हाला विनंती, आमची मागणी, आम्ही ओबीसी आरक्षणात येत पूर्वीपासूनच, आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली, आणि सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच नोंद न सापडलेल्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल असं सरकारनं सांगितलं होतं। याच मागणीवर आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी महाराष्ट्रातल्या एकमतानं उद्या सकाळी सरकारला सांगावं किंवा आजच सांगावं रात्री की उद्या सकाळी अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय आपण विधानसभेच्या अधिवेशनाच्या विशेष अधिवेशनाच्या पटलावर घेऊ। आणि सगळ्या आमदार आणि मंत्री महोदयांना पुन्हा एक दुसरी विनंती की मराठा समाजाच्या सगळ्यांनी या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने एकमतानं बोलावं। आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय त्याबद्दल बोलावं, आम्ही 50% आत मागतोय त्याविषयी बोलावं, आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणतोय याबद्दल बोलावं। आपण मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलताय, पण आम्ही जी मराठा समाज, करोडो मराठा समाजात 5-6 करोड मराठा समाज जी मागणी करतोय त्या बाजूने आपण बोलत नाहीयेत। आपण वेगळी मागणी करताय, वेगळं बोलताय। हे आपण न बोलता मराठा समाजाची जी मागणी आहे त्या मागणीच्या बाजूने बोलावं। जर तुम्ही मराठा समाजाची जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षण या बाजून जर नाही बोलले, सगळ्या सोयऱ्यांच्या बाजून नाही बोलले, तर उद्यापासून मराठा समाज तुम्हाला मराठा विरोधी आहे। तुम्ही, आम्ही जी मागणी करतोय याच्या विरोधात तुम्ही येत आमचे असून तुम्हालाच वाटतं की आमचे गोरगरिबांचे पोरं मोठे होऊ नये, कारण आम्ही मागतो ओबीसीतून आणि तुम्ही आम्हाला सांगता दुसरा वेगळा मार्ग। आम्ही म्हणतो इथून जायला जवळ आहे आणि तुम्ही म्हणतात तिकडून 500 किलोमीटरहून जाय, म्हणजे तुम्ही आमचे असून आमच्या बाजूने बोलत नाहीत। मग तुम्ही आमचे कसे, याचा उद्यापासून मराठा समाज विचार करणार आहेत। आणि मराठा समाजाला माझी विनंती, आता तरी शहाणे व्हा, आपल्या लेकरापेक्षा आपल्याला मोठं कुणी नाही हे समजा। जो आपल्या बाजूने उद्या बोलल तो आपला मस्त, आपलं कुणी नाही। आपले लेकरं आपण स्वतःच्या हाताने आता मारायचे बंद करा, बस झालं। आता यांना खूप मोठं केलेलं आहे, यांना मोठं करू नका या मताचा मी नाही, यांना आणखीन मोठं करा। हाच शब्द आहे माझा, मराठ्यांना आणखीन मोठं करा। पण आपल्या मागणीप्रमाणे आपण जे म्हणतोय ते बोलत असला तर, एखाद्याला उदाहरण म्हणून सांगतो 1 मिनिटात, एखादा माणूस आपल्याला हाणतोय, मारतोय, शिव्या देतोय, तरी आपण म्हणतो तेच चांगला, आणि जेव्हा माया लावतो त्याला कोपऱ्याने हाणतो। हे मराठा समाजाने आता सोडायचं। जो आपल्याशी माया लावतोय, जो आपल्या बाजूने बोलतोय त्याला जवळ धरायला शिका। शिव्या देणाराला, आपली दुश्मनी लावणाऱ्यांना याला कोणत्या अर्थानं माया लावताय तुम्ही? जो राजकारणी आपल्या बाजूने बोलतच नाही त्याला तुम्ही आपलं कसं म्हणताय? आणि जो माणूस तुम्हाला आपलं म्हणतोय तुम्ही त्याला म्हणताय हे काय याचं आपलंय? हे आता नकोय, फरक करायचा शिका। मतात आणि मनात दोन्हीतही परिवर्तन करा, पर्याय नाही। आपले लेकरं आता मरू देऊ नका। जो आपल्या बाजूने बोलन तो कोणताही नेता असो, मला काही देणं घेणं नाही पक्षाचं। आपलं दैवत मराठा समाज आहे, आपलं कुटुंब मराठा समाज आहे। जो मराठा समाज चांगलं करेल तो आपला नसता। उद्यापासून जो आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने बोलणार नाही, ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलणार नाही, तो आपला नाही, तो आपला विरोधक हे समजायचं। आपणच पोचला असं समजायचं आणि आपल्यावरच ते उलटलंय। पॉलिटिकल अडचण होणार आहे म्हणून ते
मग त्यांचे पॉलिटिकल अडचणीसाठी आम्हाला सुळावर चढिता का आमच्या पोरायला? पिढ्यानं पार माझ्या बापजादेने तुमच्यावर गुलाल टाकला, तुमची प्रतिष्ठा वाढवली, तुमचे मान वाढवलं, तुम्हाला गाड्या बंगल्या घोड्या सगळं झालं. तुम्ही डांबरावर सुद्धा हिंडत नाही. तुम्हाला उशिगून लावलं तुम्ही येशी वाढीता. गाडीत सुद्धा लोकांच्या काचाला जर हात लावला तर तडा गेलेला असतो उन्हाने. तुमच्या काचाला हात लावला तर असं बर्फट ठोला का असं वाटतंय? हे कोणामुळे ऐश्वर्य तुम्हाला? त्या गोरगरीब मराठ्यांमुळे. आणि आज त्यांच्या लेकराला बोलायचं, त्यांच्या लेकराच्या बाजूनं कायद्याच्या बाजूनं बोलायचंय तुम्हाला उद्या ओबीसीतून आरक्षणातून. तर तुम्ही म्हणता आमची राजकीय अडचण होती, म्हणजे तुम्ही त्यांच्यामुळेच मोठे झाले आहेत का? काय एकट्यामुळं? ते एकटं येडपड बसलंय तिकडं, त्याच्यामुळे सगळे मोठे झाला काय तुम्ही? मग आमच्या गोरगरीब करोडो मराठ्यांमुळे मोठे नाही झालात का तुम्ही? हे मराठ्यांनी फरक ओळखा. आता मोठं आपल्यामुळे व्हायचं आणि गुणगान त्यांचे गायचे, ही कोणची पद्धती? आणि ते एकटंच आहे, त्याच्या एकट्यासाठी ते यावल्यात बसलं एकटं, त्याच्या एकट्यासाठी त्याने मोठं केलं ज्ञानला. आपण नाही का याच्यासाठी खस्ता खाल्ल्या? चपला तुटल्या तर बघितल्या नाही. या नेत्यांना कोणत्या पक्षाचं नसतं, कोणी आयला जरी म्हणलं तरी आपले लोक ढाल बनवून छातीचा कोट करून पुढे उभा राहिले. आपल्या जीवर दादागिरी यांची. आणि आज ते आपण यांना मोठं करायचं आणि यांनी त्याची बाजू वाढायची. मग त्यांच्यामुळे आमचे करिअर खराब होईल. आणि मग आमच्यामुळे नाही होणार का? आपल्या पोरात वाटलं केलं जाऊ दे, मग बघू आता पुढं.